संभाजीनगरच्या पैठणच्या मायगावमध्ये पुराचं पाणी शिरलेले, गावात जाता येईना म्हणून ग्रामस्थ रस्त्यावर आलेले आहेत। संसार रस्त्यावर पडलेला आहे, जेवणही रस्त्यावर करण्याची वेळ या ग्रामस्थांवर आलेली आहे। तर पैठणच्या मायगावमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, गावात जाता येत नाहीये म्हणून हे ग्रामस्थ आता रस्त्यावरच जेवण करताना दिसतात। संसारही रस्त्यावर आलेला आहे, त्यामुळे जेवणही रस्त्यावरच करण्याची वेळ या सगळ्याच ग्रामस्थांवर आलेली आहे। महापुरामुळे मोठं संकट या सगळ्यांवरच ओढवलेलं आहे। पैठणच्या मायगावमधली ही दृश्य, मायगावमध्ये पुराचं पाणी शिरले आणि त्यामुळे ग्रामस्थांना आपल्या घरापर्यंत जाता येत नाही म्हणून या सगळ्यांनीच रस्त्यावर जेवण करायला सुरुवात केली। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मायगाव इथं सुद्धा पुराच्या पाण्याचा मोठा तडाखा बसलाय। त्यामुळे गावातील लोकांना रात्रीत आपलं गाव सोडावं लागलंय। आपण बसतोय आता रस्त्यावर, म्हणजे हा आपेगाव पैठण रस्ता आहे। या रस्त्यावर या सगळ्या लोकांनी बस्तान मांडलेलं आहे। छोट्या छोट्या झोपड्या उभारलेल्या आहेत। ज्यांच्या घरी गाडी होती ते गाडी घेऊन आले आहे, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर होते ते ट्रॅक्टर घेऊन आले आहे। आणि या ट्रॅक्टरमध्ये गावातील पूर्ण संसार त्यांनी आता आणलेला आहे सोबत, कारण गावात पुराचं पाणी घुसलं आणि पुराचं पाणी घुसल्यामुळं पूर्णतः नुकसान झाले। आणि या सर्व परिस्थितीत या गावकऱ्यांनी ही रात्र आता या रस्त्यावर जागून काढलेली आहे। आताही गावकरी या रस्त्यावर आहेत। काल रात्रीपासून जेवायला सुद्धा मिळालं नव्हतं अशी परिस्थिती होती। त्यानंतर आता आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जेवणाच्या साहित्य करून आणलंय आणि जेवणाच्या पंक्ती आता या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आहे। आणि अगदी आग्रहानं ही सगळी मंडळी इथं आता सगळ्यांना खाऊ घालतायत। मामा, कुठल्या गावचे तुम्ही? मायगावचे? मायगाव। काय झालं होतं रात्री पाणी सुटायचं म्हणून कलेक्टर तहसीलदार गावामध्ये आले, सूचना दिली सगळ्याला। सगळ्यांनी लगेच गावाबाहेर लगेचच विषय केला। तर बाहेर 1 तास 2 तासापूर्वी येऊस तर लगेचच नाले वडे लगेच जाम झाले आमचे। अच्छा, म्हणजे पाणी घुसलं गावात? हा, आता गावात पाणी आहे का? गावात पूर्ण पाणी आहे आणि गावातलं जे अंगावरले कपडे तेवढेच घेऊन ही सगळी जनता बाहेर निघालेली आहे। पण धान्य ते सगळं गावात, तसंच भांडी कुंडी सगळं पाण्यात वाहून जायच्या मार्गावर आहे। असं इतकं पाणी। या सगळ्या गावच्याच महिला आहेत तुमच्या? बोलूया बघा, महिला पण या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या गावच्या महिला आहेत। ताई, तुम्ही पण मायगावच्या का? गावात घरात पाणी शिरलंय का? हो, गावात पाणी शिरलंय, त्याच्यामुळेच तर सामान घेऊन आलो आम्ही। भीती वाटायला लागली, रस्त्याने पाणी झालंय कमरा इतकं। रात्रीपासून इथंच आहे? रात्रीपासून इथूनच येत, रात्रीपासून येतच येत। खूप पाणी झालं, घरायना झालं, दारायना झालं। आमचे खूप हाल चालले, लेकरं बाळ जनावर आमचे खूप हाल चाललेत आता। हा, आमचा बुड्डा गेला तिकडं, कुठं? याला औरंगाबादला। हा, आणि आमचे हे हाल चालले, मी एकटीच आहे इथं। घरात पाणी घुसलंय का? लय आले, कांद्याच्या जाळ्या गेल्या सगळ्या, उहून चालल्यात, काही पाणी घरायनी। आमचे किती का हाल आहेत, लेकरं बाळाची दैन जेवायला नाही, सरी हाल आहेत, कपडे नाही पांघरायला। पुराच्या पाण्यामुळे नागरिकांची ही अशी दैना झालेली आहे। गावात जाता येत नाही कारण गावाला पुराचा वेढा आहे आणि त्यामुळे सगळे गावकरी आता इथं असे रस्त्यावर आहेत। खाणं पिणं राहणं सगळं रस्त्यावर। आणि काल रात्रीपासून जेवण झालं नव्हतं, जेवण सुद्धा रस्त्यावर आहेत। गावाचं स्थलांतर झालेलं आहे आणि सगळेच कुटुंब जवळपास बाहेर आहे। जवळपास 90% गावातले घरं पाण्यात आहेत आणि शेतशिवार तर 100% आमच्या मायगावचा पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे, म्हणजे संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक साहेब, विशाल करोळे, झी मीडिया, पैठण।